मागच्या जन्मीची पुण्याई आणि यावेळेस सतत हरिस्मरण. हरी समोर असेल, कृष्ण समोर असेल तरीही त्याचं स्मरण, आणि तो समोर नसेल तरीही त्याचं स्मरण. इतकी अनन्य भक्ती केल्याच्या नंतर त्यांचा उद्धार होणं हे अपेक्षितच होतं. आणि म्हणून त्यांची शेवटची परीक्षा भगवंतांनी पाहिली होती की त्यांच्या मनामध्ये काही देहबुद्धी शिल्लक राहिलेली आहे. आणि जेव्हा त्यांची खात्री पटली की त्यांची सगळी देहबुद्धी निघाली आहे, त्यावेळेस भगवंतांनी त्यांच्याबरोबर रासलीला केली. जणू काही भगवंत आणि त्या म्हणजे गोपी ह्या जणू एकरूपच झाल्या होत्या. हे कसं झालं होतं आपण आत्ताच बघितलं की वल्लवी रमल्या जिथे जनरीत लौकिक सोडून. कारण आपण त्याला म्हणलं होतं की अगं तुम्ही कशाला इथे आलायत, तुम्ही पतीची सेवा करतायत, तुम्ही असे रात्री बेरात्री घर सोडून जाणे योग्य नाही असं. पण जनरीत लौकिक सोडून. का बरं जनरीत आणि लौकिक सोडला होता? जिथे कृष्णाने कोणतीच जनरीत आणि लौकिक सोडला नव्हता तर यांनी का सोडला होता? कारण त्या त्याच्या पलीकडे गेल्या होत्या. ज्यांना लोकांनी आपल्याला भलं म्हणावं असं वाटतं त्यांच्यासाठी सगळी जनरीत आणि लौकिक, पण ज्या देहभानावरच नाही त्यांच्यासाठी हे काही नाही. आणि का असं झालं होतं? ना उरे विषयी रुची जरी एकदा जडले मन, असं त्यांचं झालेलं असल्यामुळे आपण कालच्या सर्गामध्ये बघितलं की भक्तीची एक अत्युच्च स्थिती, मधुरा भक्तीची, ती आपण काल अनुभवली. आज आपण पुढच्या विषयाकडे वळणार आहोत. हे पार्वतीश करुणा घनशूल पाणे, द्वेष्य प्रियोन तव कोपी समान बुद्धे, अंगी करोषि भगवन गरलेंदु सर्पान, किन्निष्ठुरोसि वदके मलमस्मदर्थे. हे पार्वतीपती शंकरा, तू करुणाघन आहेस आणि तू अतिशय उदार आहेस. सगळ्या देवांमध्ये सगळ्यात उदार कोण असेल तर शंकर. जेवढ्या सगळ्या राक्षसांना त्यांनी वर दिलेले आहेत ते बहुतांश सगळे वर जे आहेत ते शंकरांनी दिलेले आहेत. कारण आपण म्हणतो की भोळा सदाशिव. भोळा सदाशिव म्हणण्यापेक्षा खरंच उग्रतप केल्याच्या नंतर त्यांचं बॅकग्राऊंड चेक न करता त्यांना वर देऊन टाकणं हे सगळं शंकरांनी केलेलं आहे. इतके ते उदार आहेत. पण ते तसे का आहेत? कारण त्यांच्या दृष्टीने देव, दानव, मानव, असुर यांच्यामध्ये काही फरकच नाही. सगळ्या गोष्टींचा ते अतिशय समान असा स्वीकार करतात. त्यांच्या मनामध्ये असुर किंवा दानवांच्या बद्दल द्वेष नाही, तर कुणाबद्दल इतरांबद्दल प्रेमही नाही. ते समान बुद्धीने सगळ्यांकडे बघतात. बघा ना तुम्ही, त्यांच्या डोक्यावर त्यांनी चंद्र धारण केला आहे आणि गळ्यामध्ये सर्पाच्या माळा आहे जो हालाहल विष देतोय. असे शंकर आहेत की ज्यांना सगळ्यांना समान बुद्धीने बघता आहेत. मग मी याच्यात कुठेच बसत नाही का असं आपण विचारताय. तू माझ्यासाठी एवढा कठोर का झालायस? तू चंद्राचाही स्वीकार केला, तू सापाचाही स्वीकार केलास, तू असुर दानवांनाही वश झालास किंवा प्रसन्न झालास, पण तू माझ्यासाठीच का बरं एवढा उदार निष्ठुर झाला असशील? मी या सगळ्यांपेक्षा मी वाईट आहे का असा आपण प्रश्न विचारतात. टीका भागवती यदीय धरली डोक्यावरी पंडिती, भक्तीने वशतो भरीत सदनी, पाणी सखा श्रीपती. श्री ज्ञानेश जणो पुन्हा क्षितितली, आले जनोद्धारिणी, त्या श्री सद्गुरु एकनाथ चरणी, मी येत लोटांगणी. जसं गीतेवरची टीका प्राकृत भाषेमध्ये ज्ञानेश्वरांनी लिहिली, तशी भागवतावरची प्राकृत भाषेतली टीका जी होती ती संत एकनाथांनी लिहिली. आणि त्यासाठी त्यांना काशीच्या पंडितांनी खूप विरोध केला होता. पण जेव्हा त्या भागवतामधले गुण त्यांनी बघितले, त्याच्यातली विद्वत्ता पाहिली, त्याच्यानंतर त्यांना काशीच्या पंडितांकडनं देखील मान्यता मिळाली होती. जसं संत ज्ञानेश्वरांचं झालं तसंच काहीसं एकनाथांचं पण या बाबतीत झालेलं होतं. आणि असं म्हटलं जातं की ज्ञानेश्वर हे एकनाथ महाराजांच्या रूपाने जन्माला आले आणि नामदेव महाराज हे तुकाराम महाराजांच्या रूपाने जन्माला आले. त्यामुळे ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका असं म्हटलं जातं. फरक एवढाच आहे की इथे एकनाथ महाराज यांचा गृहस्थाश्रम एक आदर्श असा गृहस्थाश्रम होता.
त्यांच्या घरामध्ये एवढी जास्त त्यांची भक्ती होती की भक्तीने वशतो भरीत सदनी पाणी सखा श्रीपती. श्रीखंड्यानी त्यांच्या घरामध्ये पाणी भरलेलं आहे कावडीने. श्री ज्ञानेश जणो पुन्हा क्षितितली आले जनोद्धारिणी. कारण काय होतं ना की व्यासांनी पण इतकी वर्ष सगळं सांगितलं, ज्ञानेश्वरांनी सांगितलं, पसायदानामध्ये सांगितलं, जो जे वांछील तो ते लाभो, तरी देखील दुःख का बरं शिल्लक राहतं? कारण लोक पतित होतच राहतात, मार्गावरनं भरकटतच राहतात. आणि मग मार्गावरनं भरकटणाऱ्या या लोकांना चांगल्या रस्त्यावर आणण्यासाठी सतत संतांची आवश्यकता भासते. आणि म्हणून पुन्हा ज्ञानेश्वर महाराज जणू जनोद्धारणासाठी या भूमीवर आलेले. अशा श्री सद्गुरू एकनाथांना मी नमस्कार करते. आता आज काय झालं होतं, आपण श्रीकृष्ण जेव्हा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले, जन्मले नाही म्हणून आपण अवतीर्ण झाले, त्यावेळीची गोकुळातली स्थिती आपण बघितली होती. अरुणोदय हो तसे मनोहर, नभी प्रभा पाकली लालसर, मेघखंड रंगले त्यामुळे जणो उलाले रंजित कमळे. सगळी पक्ष्यांची विहंगम किलबिल चालू होती, सगळीकडे फुलांचा सुवास होता. असं अतिशय आल्हाददायक आणि सुंदर वातावरण जेव्हा श्रीकृष्ण गोकुळामध्ये अवतीर्ण झाले त्यावेळेस होतं. आणि त्यानंतरचा प्रत्येक दिवस भगवंताच्या सानिध्यामध्ये गोकुळवासियांचा अतिशय आनंदामध्ये चाललेला होता. असं चाललेलं असताना आज काय झालं, गगन भासते उदास वाणे, जरी उजळले दिशास अरुणे. इथे अरुणोदय झालाय तरी पण गगन उदासवाणच आहे. त्या दिवशी मनोहर चित्र होतं आणि आज मात्र उदासवाण आहे. कसं झालंय हे, प्रसन्नता झाकी तनिजमुखा, अपरांचा की घेऊन मुरखा. त्या दिवशी आपण पाहिलं की किती दाट धुकं असलं तर ते सूर्यकिरण आल्याच्या नंतर ते वितळून जातं, पण आज मात्र तसं झालं नाही. जे दुर्दिन म्हणले होते आप्पा की पाऊस न पडताना नुसता आंबळ आलेला दिवस, तसं काहीसं आज झालं होतं. फुले न फुलती तरुण डुलती, पक्षी कोणी न चकिल विलती, वारा घालित नवता गुंजण, भ्रमर शांत जणू गळले पैंजण. आपले जे पैंजण आहेत ना त्याचे घुंगरू एक 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 गळून पडले की ते पैंजण मुकं होऊन जातं. ते जसं मुकं होतं पैंजण, तसे या भ्रमरांचा गुंजारो थांबून गेला होता. ते करतच नव्हते गुंजारो. सगळ्यांना एवढं उदास का वाटत होतं? तेवढेच नाही, पानवती ना दुधाळ गाई, वत्साही उत्सुकता नाही. आपण त्या दिवशी पाहिलं होतं की गाई धावत येत होत्या आणि यशोदेनी सोडल्या सगळी वासरं गाईंकडे पळाली होती. आज मात्र गाईन 500 वासरांना नेलंय तरी ती वासरं आचळाला मुळी तोंडच लावणार आणि गाईंना पण पाना फुटेना. लहान बाळांचं असं असतं की ते झोपेतही हसतात. एरवी पण छोटीशी काहीतरी गोष्ट दिली तर हसतात, पण आज मात्र स्मित उमटेना शिशुवदनावर, आवडते ही गमेन रुचकर. किती आवडती गोष्ट दिली आपण तरी देखील त्यांना हसू येत नव्हतं. आपण त्या दिवशी देवकीचं चारू हास्य पाहिलं होतं. तसं शिशु हास्य जे असतं ते अतिशय निर्मळ मनाचं असतं जेवढं. आणि म्हणून असं पुढे एका ठिकाणी आपण म्हणतात की शिशु हास्या परी भावती याचा पुढे एकदा वर्णन येणार आहे नंतर. खिन्न मानसी गोकुलवासी, असे होत का नुमगे त्यासी. हे गोकुळवासी जनांना समजेच ना की आज दिवस कुठे उगवलाय, आज एवढं इतकं उदास का वाटतंय, चुकल्यासारखं वाटतंय, हृदयाला एवढी हुरहुर का लागली आहे हे समजेना. आणि मग त्यांच्या मनामध्ये एकच शंका आली, कारण सगळ्यांचा प्रिय कोण होता? श्रीकृष्ण. आणि म्हणून सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका आली, श्याम आमचा कुशल असेना, हीच एक शंका सकलांना. आमचा श्याम कुशल असेल ना, त्याला काही झालं तर नसेल ना. त्या दिवशी जे यशोदेचं झालं होतं की तो रस्ता तर चुकला नाही, त्याला गाईंनी तर मारलं नाही, त्याला ओरबाडलं तर नाही, त्याला काटे तर टोचले नाही, तसे यांना वाटलं की आमचा श्याम तर कुशल असेल ना, त्याला बरं नाही असं काही झालं का काय. आणि मग घरात कुठे बसवतंय, शोध घ्यावया व्याकुल काही, नंदगृहासी आले, तो परकारथ दारी दिसता हृदयी शंकित झाले, जय सुखकंदा. आता शोध घेतल्याशिवाय कसं कळेल ना, घरात बसून कसं कळेल, मोबाईल फोन नव्हते त्याच्यामुळे जावंच लागणार होतं. सगळेजण आले नंदाच्या दारामध्ये आणि बघतात
तर तिथे एक परका रथ दिसला. अजूनही खेडेगावांमध्ये बघा, मोठी एखादी गाडी आली की सगळी मुलं त्याच्या भोवतालनं गोळा होऊन फिरतात. अपवाद मला कुठे सापडला मी तुम्हाला सांगते. काश्मीरला गेलो होतो तेव्हा मात्र आम्हाला हा अपवाद मिळाला की काही अशा ठिकाणी आम्ही गेलो होतो की जिथे जे टुरिस्ट स्पॉट म्हणून सरकारने डिक्लेअर केलेले नव्हते. त्यामुळे मग त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या जबाबदारीवर जायचं असेल तर जा, असं म्हणून आम्ही गाडी करून गेलो होतो. आणि सहसा कुठे गेलो तर लहान मुलांना देण्यासाठी चॉकलेट्स, बर्फी, खाऊ असं काहीतरी बरोबर असतं. आत्तापर्यंत जिथे जिथे गेलो, कैलास मनसला गेलो, लहान मुले जवळ आली, त्यांच्या हातावर काही ठेवलं तर निर्मळपणे असतात. इथे मात्र त्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य तर नव्हतंच, काही समोर दिलं तर हातही समोर करत नव्हते. त्यांच्या सगळ्यांच्या नजरेमध्ये विखार भरलेला होता. असं मी पहिल्यांदाच बघितलं. नाहीतर सहसा असं होतं की गाडी दिसली नवीन की सगळी लोक त्याच्या भोवताली फिरतात. आता इथे काय, हे गोप मोठे माणसं जरी असले तरी अतिशय निर्मळ मनाचे होते. अरे रथ कोणाचा आहे? आणि मग तेव्हा नेमप्लेट असतील कदाचित MS-20 सारखं, त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की हा मथुरेचा दिसतोय. आणि मग मथुरेचं का बरं दिसतोय, कशामुळे आला असेल? आणि मग आता काय करणार ना की आज जाऊन विचारलं पाहिजे, कारण बाहेर सगळे अफवा सुरू होत्या. कळले कोणी कंसाकडुनी, कालच आला होता रजनी. रामकृष्ण न्याया मथुरेसी, वार्ता नाही परिपुरेसी. काहीतरी कानावर आलं असं की काल रात्री कोणीतरी मथुरेहून आलं आणि तो म्हणे रामकृष्णांना घेऊन जाणार आहे. पण या बातमीवर विश्वास ठेवायचा वाटत नव्हता. आणि म्हणून ते काय म्हणत होते, ही वार्ता काही पुरेशी नाही, असं नसणार आहे, काहीतरी वेगळं असेल. त्याच्यामुळे मन हे मानायलाच तयार नव्हतं की कोणी रामकृष्णांना घेऊन जायला आलेले आहे, बलरामाला आणि कृष्णांना. पण असं झालं असेल तर ऐकून या हे हृदय सकले, जात असे गोपास वाटले. माझं हृदय कोणीतरी काढून घेतलंय असं त्या गोपाला वाटलं. गृही निघाले आतुर होऊन, दिसले काही तेथ विलक्षण. आतमध्ये आले. नंदाच्या घरात जायला कोणाची परवानगी लागत नव्हती, सगळ्यांना ते आपलं घर वाटत होतं. त्यामुळे आतमध्ये आले आणि आतमध्ये आल्याच्या नंतर त्यांना अगदी विलक्षण असं दृश्य दिसलं. काय दिसलं? तात नंद गंभीरपणाने, शून्यी बघती निश्चल नयने. कुठेतरी आकाशामध्ये दृष्टी लावून नंदतात अगदी उदासवाणे असे उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं जे रोजचं हसू होतं ते काही आज रोजचं हसू दिसत नव्हतं. चेहऱ्यावर मुळे कोणते भावच नव्हते. शून्यी बघती निश्चल नयने, भव्याकर्षक पुरुष कुणी तो, अधो वदन भूमीस रेखतो. खरं म्हणजे इतका एकदम रुबाबदार असा एकदम कुणीतरी पुरुष उभा होता. छान कपडे घातलेले, राजवस्त्र घातलेली, भव्य. त्याचे व्यक्तिमत्व एकदम प्रभावी होतं, पण त्याची देहबोली तशी नव्हती. तो बिचारा आपण काहीतरी गुन्हा केलाय असं जमिनीकडे बघत उभा होता. इकडे अश्रू ढाळी मूक रोहिणी, दीन यशोदा रडे स्फुंदुनी. काही झालं तरी रोहिणी ही नंदाच्या आश्रयाला आलेली होती. त्याच्यामुळे तिला किती दुःख झालं तरी ती मूक रुदन करत होती, कारण दुसऱ्यांच्या घरामध्ये एवढाही अधिकार नसतो ना. त्याच्यामुळे मग ती मूक रुदन करत होती. तिचं दुःख काही कमी होतं का? कारण बलरामही तर जाणार होते, पण ती मूकपणाने रुदन करत होती. यशोदा मात्र स्फुंदून स्फुंदून रडत होती. अश्रू ढाळी मूक रोहिणी, दीन यशोदा रडे स्फुंदुनी. कुंदकान मावे हृदयासी, पुरवाळी बिलगल्या हरीसी. हरीने तिच्या कमरेला मिठी दिलेली होती आणि एकीकडे रडत होती, एकीकडे त्याला कुरवाळत होती. तिला काय करावं ते सुचत नव्हतं. हे सगळं बघून गोपाला काही समजेच ना की हे चाललंय काय चाललंय. आणि पुढे गोप आले होते, अजून गोपी ते यायच्याच होत्या. जावं तुम्ही बघून या काय झालंय ते, तोवर मी माझी कामं संपवते, जा तुम्ही बघून या. आणि म्हणून सगळे गोप आलेले होते. तिच्या कटीसी दोहातानी वत्सल विळखा घेई, वदे श्री हरी गदगद कंठे, जाऊ नामी आई जय हरी सुखकंदा. त्याला पण भरून आलं होतं. इतकं प्रेमाने या यशोदेनी या सगळ्या व्रजांनी आपलं पालन पोषण केलंय आणि आज आपल्याला इथून सोडून जायचंय. त्यांना काही कमी दुःख होत नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांनी आईच्या कमरेला मिठी मारली होती आणि तो आईला विचारत होता, आई जाऊ ना, मी जाऊ ना आई, कशी हो म्हणेल. बाळ
एवढे बदली आई, पुढे मुखातून शब्द न येई. फक्त बाळ इतकंच म्हणली. पुन्हा समजूत घालतायत. माय असे का बरे करावे, वदे श्याम मधुमंजुळ वाचे भावे. अगं आई असं काय करतेस, जावं लागेल ना मला, जाऊ ना मी. पुन्हा एकदा तिची समजूत घालतायत. येईन ना मी पुन्हा परतुनी, सांगतायत तिला मी येईन ना परतून. पण तिचं मन ते मानत नाहीये, कारण गट फिलिंग असतं ना आईचं काहीतरी आतून वाटणारं जे काय असतं, त्यामुळे तिला हे पटत नाहीये. ती म्हणतीये फसवतोस तू बोलत जननी, पाप असे रे कंसा पोटी. हे तर सगळ्यांनाच माहित होतं ना, कंसाच्या पोटामध्ये पाप आहे, पण ते आईच्या तोंडून वदवत नव्हतं, बोललं जात नव्हतं. तो तव घा वच विरले ओठी. म्हणजे तिला असं म्हणता पण नाही की तो कदाचित तुझा घात करेल, हे आईच्या तोंडून वदवलं पण गेलं नाही. पण तिला आतमध्ये मनातून असं कुठेतरी वाटत होतं की हा जर कंसाने जर ह्याला बोलवलंय तर नक्की काहीतरी घातपात करण्यासाठी बोलवलेलं आहे. कृष्ण परत येणार नाही ह्याची जाणीव किंवा गट फिलिंग तिला झालेलं होतं. पण तिला असं वाटत होतं की आपलं बाळ इतकं कोमल आहे, इतकं छोटं आहे, आणि तो कंस इतका दुष्ट, तो इतका शक्तिवान आहे. आत्तापर्यंत एक एक असुर येत होते आणि हा त्यांचा निकाल लावत होता. आता हा प्रत्यक्ष वाघाच्या किंवा सिंहाच्या म्हणूनही आपण, ते तर वनाचे राजे असतात, पण तो अशा शत्रूच्या गुहेत शिबिरामध्ये चाललाय. काय सांगावं आता, कदाचित त्याला तो काहीतरी घातपात नक्कीच करेल असं तिला वाटत होतं. आता मग बलराम पुढे सरसावले समजूत घालायला. बलरामे तव म्हणले ती ते, शोक आवरी हा प्रिय माते. आई शोक करू नको सगळं, तू इतक्या दिवसापासून बघतीयस, 12 वर्षाचे होत आले होते कृष्ण तेव्हा, तू इतक्या वर्षापासून बघतीयस ना की कृष्णाला कुणाचंच भय नाहीये. एवढ्या मोठ्या मोठ्या राक्षसांना त्यांनी लोळवलंय, तू काहीच काळजी करू नको. तुला माहित नाही का त्यांनी कालियाला कसं मारलं, तुला माहित नाही का किती राक्षस मारले. हरीस कोठून भय कंसाचे, ज्ञात नका तुझ प्रताप याचे. जये तुडविला नाग कालिया, सहज वारिली राक्षस माया. चेंडू समधरिला गोवर्धन, निर्भय यासी सगळे त्रिभुवन. अगं याला कोणाचंच भय नाही, या त्रिभुवनामध्ये कोणीही त्याचं वाकडं करू शकत नाही. परतून येऊ धुळीस मिळवणी दुष्टांच्या उन्मादा, संशय वाहू नकोस जननी, दे शुभ आशीर्वादा, जय हरी सुखकंदा. काय आहे ना, हे वात्सल्य प्रेम हे सगळं तर्कबुद्धीच्या पलीकडे असतं, आणि त्याच्यामुळे कितीही हे माहीत होतं की कृष्ण सर्वशक्तिमान आहे, हा कदाचित ईश अवतार घेणार होता तोच हा आहे, हे सगळं तर्कबुद्धीला पटत होतं. पण प्रेम, त्यामुळे आईच्या प्रेमापोटी त्या आईला काही जा असं म्हणावं असं वाटत नव्हतं. पण आता तिच्या लक्षात आलं की काही तरुणोबाई दिसत नाहीये आणि आता बहुतेक हा जाणारच आहे. मग आता तिने दुसरा मार्ग शोधला. करू नको रे साहस बाळा. अरे आत्तापर्यंतची जी संकट होती ना, ती संकट येत होती इथे, पण आता तू तिकडे चाललायस ना, तर तू संकट ओढवून घेऊ नकोस. डोंट फॉल फॉर द ट्रबल्स असं जे म्हणलं जातं ना, की आपण काळजी का घेतो, आपण अपघात काही होणार नाही का, अपघात होणारच रस्त्यावर जाताना, त्याचं नावच अपघात आहे. पण म्हणून आपण नियम पाळायचे सोडतो का? मग आपण नियम का पाळतो? कारण आपल्याला संकट ओढवून घ्यायचं नाहीये म्हणून आपण नियम पाळतो. शक्यता कमी होते संकटांची, येणार नाही असं नाही. आणि म्हणून ती त्याला सांगतेय, करू नको रे साहस बाळा, आपण तरी समजावं याला. अहो नंदाला सांगतेय, माझं नाही ऐकत आहे, कदाचित तुमचं ऐकेल, सांगा ना त्याला काहीतरी, कशाला जातोय तो. वदे करुण विमला यशोदा, काय म्हणावे सुचेन नंदा. नंदाला माहित होतं राजज्ञा झालेली आहे, आणि राजज्ञा अशा तशा राजाची नाही, कंसाची आहे. त्याच्यामुळे कंसाच्या राजज्ञेला मोडण्याचं नंदाकडे सामर्थ्य नव्हतं. पण त्याला हेही समजत होतं की तो कंस दुष्ट आहे, त्याला हेही समजत होतं की यशोदेचं काही असा कृष्ण निघून गेला तर यशोदेच्या दुःखाला पारावर उरणार नाही. पण काय करेल? आणि मग शेवटी असं म्हणलं जातं की गावासाठी, कुटुंबासाठी व्यक्तीचा त्याग करावा लागतो, गावासाठी कुटुंबाचा, एक देशासाठी गावाचा त्याग करावा लागतो. अशा पद्धतीने त्याने त्याचं मन घट्ट केलं
आणि तो गप्प बसला, काही बोलला नाही, त्यांनी काही समजावलं नाही. तेवढीच मौनम सर्वार्थ साधनम हरीने साधलं. त्यांच्या लक्षात आलं आता सांगून काही उपयोग होणार नाहीये. शिरठेवन मातेच्या चरणी निघता बोलत शारंग पाणी निघाले. त्वरा करा अक्रूरजी आता तुम्ही चलता ना होता. आता दूरदृष्टी बघा. तसं पाहिलं तर अक्रूर एकटेच आले होते आणि या दोघांना घेऊन जायला आले होते. पण ताता तुम्ही चलताना काही जरा गोपांना पण बरोबर घेता, गोपाळांना पण आपण आपला परिवार घेऊन जाऊ. मग आता कदाचित त्यांच्याकडे रथ नसेल तर तुम्ही तुमच्या बैलगाड्या झोपा, पण तुम्ही माझ्याबरोबर या. दूरदृष्टी होती. निश्चय हरीचा पाहुन देवी यशोमती अक्रूरा विनवी. आतापर्यंत त्याला सांगून झालं, बलरामांनी समजावलं तेही झालं नाही, नंदांना सांगून झालं. शेवटी आता तिने काय केलं, अक्रूराचेच पाय धरले, अक्रूरलाच तिने विनवलं. हृदय करीतसे तुमचे स्वाधीन पदर परिसते पसरते आणा परतून. तुम्ही घेऊन जाताय, मला कळलंय की तुम्हाला घेऊन जावंच लागणार आहे, हे मला समजतंय. पण माझी तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही घेऊन जाताय ना तसं तुम्ही नक्की परत आणा. ही ती त्याच्याकडनं आश्वासन मागतीये. हृदय करीतसे तुमचे स्वाधीन पदर पसरते आणा परतून. रामकृष्ण मथुरेस निघाले क्षणात हे चहूकडे कळाले. गोपी अजून घरात होत्या, तुम्ही पाहून या म्हणून. ते गेले घाईघाईने सगळे घरी सांगायला, कारण गोपींना वेळेवर नाही सांगितलं तर दुसऱ्या दिवशीपासून घरात ते खरं नाही त्यांचं. त्यामुळे ताबडतोब घरी गेले आणि त्यांनी बातमी दिली सगळ्या गोपांनी, अगं कृष्णाला घेऊन जायला अक्रूर आलेत आणि निघालेत रामकृष्ण. रामकृष्ण मथुरेस निघाले क्षणात हे चहूकडे कळाले. धावत आले गोकुळ सारे तशीच उघडी टाकून दारे. काही कशाची चिंता नाही, आपल्या घरामध्ये कोणी घुसेल का, चोर घुसतील का, राहतीलच चोर कोण. सगळंच्या सगळं गोकुळ कोणी तिकडे नंदाच्या वाड्यामध्ये आलेलं आहे की अरे आमचे रामकृष्ण निघाले आणि आम्हाला सांगितलं पण नाही, आमचा निरोप पण घेतला नाही. कृष्णाला ही कल्पना होतीच की असं काहीतरी होणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी अक्रूरजींना घाई करायला सुरुवात केली. यशोमतीचे हृदय रत्न ते चढे रथावर वेगे. गोपाळासह नंद निघाला गाड्यातून त्या मागे. जय हरी सुखकंदा. यशोमतीचं हृदय रत्न, तिचं हृदय पटकन उडी मारून रथावर चढलं आणि अक्रूरांना त्यांनी खून केली. चला लवकर, जेवढे थांबू तेवढे इथे अवघड जाणार आहे, आपलं निघणं शक्य होणार नाही. अक्रूरांनी पण आज्ञा पाळली. ते स्वतः सारथ्य करत होते. बसे पुढे अक्रूर दुरेवर अश्व जाहले गमना तत्पर. घोडे फुरफुरायला लागले, आता निघणार. त्यांनी लगाम खेचला आणि खून करणार. तेवढ्यामध्ये तोच वेळीला रथ गोपींनी कृत निश्चय जणू बहुशंकांनी. तेवढ्यात गोपी पोचल्या. गावच केवढंसं छोटंसं, त्याच्यामुळे गोपी सगळ्या पोचल्या. कोणी चाक धरलं, कोणी घोड्यांच्या पुढे उभे राहिलं, कोणी समोर लोळून टाकलं, कोणी अक्रूरांपाशी बोलायला गेल्या. आणि त्या सगळ्यांनी असं पाहिलं की कृष्ण इथून हलणार नाही. हे कसं झालं होतं, कृत निश्चय जणू बहुशंकांनी. चांगला निश्चय करावा की उद्यापासनं मी आईबाबांचं सगळं ऐकणार आहे, मी शाळेसारखं वागणार आहे, मी बिलकुल हट्ट करणार नाही, मी वेळच्या वेळी जेवणार आहे, असा सगळं आपण निश्चय करावा. आणि मग थोड्या वेळाने पण मग खेळायचा वेळ कमी होईल का, असं होईल का, मग आता कोणी झोपूनच टाकेल का, आईबाबांचं ऐकलं तर खेळूच देणार नाहीत का, अशा सगळ्या शंका मनामध्ये याव्यात. आणि त्या शंका मनामध्ये आल्यामुळे तो निश्चय चांगला वागण्याचा निघून जावा असं काहीसं झालं होतं. कृत निश्चय जणू बहुशंकांनी. कुणी ओढुनी धरली चाके रथा समोरी पथात वाके. मिठ्या मारिल्या अश्वपदासी लोळण घेती कुणी महेसी. त्या घोड्यांच्या टापांना नाला लावलेले असतील, याची पण कोणी चिंता केली नाही की आपण असे घोड्यांच्या पायांना जर मिठी मारली तर हे घोडे कदाचित आपल्याला तुडवतील, याची कोणाला चिंता नाहीये. ते चाक धरलंय, तो रथ जर सुरू झाला तर आपण त्या चाकाखाली जाऊ, चिरडले जाऊ, याची चिंता नाहीये. एकच त्यांचं ध्येय होतं की हा रथ थांबला पाहिजे. नुसत्या कृतीने तोंडाने विलाप चालू होता. ध्वनी तयांच्या शोकातून ये जा जाणे तर तुडवित हृदये. कृष्णा तुला जायचंच असेल ना तर आमचं हृदय तुडवत जा, आम्ही तुला असं जाऊ देणार नाहीये.
प्राण आमचा टाकून जाई, देहाची माक्षितीच काही. अक्रूराला सांगत होत्या की ह्या बघा आम्ही इथे झोपलोय, तुला घेऊन जायचंय ना, तो आमचा प्राण आहे, तू जो घेऊन चाललेला आहेस तो. आणि तू जर आमचा प्राण घेऊन चालला असशील तर आमच्या देहाचं आम्हाला काही पडलेलं नाहीये, जा आमच्या देहावर रथ घेऊन जा, काहीच हरकत नाहीये. हास्य हरीच्या जे मृदू ओठी, स्नेहमयी जी विलोल दृष्टी, मधुमंजुल जे प्रेमळ भाषण, तेच असे व्रज रमणी जीवन. या कशावर जगत होत्या? जशी कासवी नजरेमधनं पिल्लांचं पोषण करते, तसे श्रीकृष्णाच्या नजरेमधनं त्यांना जीवन मिळत होतं. श्रीकृष्णाच्या नजरेमधनं त्यांना जगण्याची इच्छा मिळत होती. त्याचं बघणं, त्याचं बोलणं, त्याचा स्पर्श, या सगळ्यावरच त्या जगत होत्या इतके दिवस. आणि आता तो निघून गेला, त्यांचा प्राण निघून गेला तर काय होणार आहे? त्या जगूच शकणार नाहीये. आणि असं म्हणून त्या अतिशय विलाप करत होत्या. श्याम जीवना धारतयांचा सोडून निघता दूर, कासा विस झाल्या विणकेवी राहिल कोमल ऊर, जय हरी सुखकंदा. आपण पाहिलंय की कृष्णाच्या प्रती त्यांची भावना किती कोमल होती. अमुचा काना, सगळीकडे असं होतं की तो अमुचा काना, म्हणजे एक आईचं हृदय त्यांचं सतत त्या कृष्णाच्या पोटी होतं किंवा कृष्णाच्या प्रती होतं. मग त्यांना किती दुःख होत असेल. श्याम कसारे होशी निष्ठुर, क्रूर असे हा नच अक्रूर. अक्रूर म्हणतोय मोठा, हा काय अक्रूर आहे? हा तर क्रूर आहे, क्रूरात्मा आहे नुसता. काय करतोय? तो कृष्णाला घेऊन चाललाय. अहो तात नंद, तुम्ही एवढे मोठे जाणते, आमच्या गावाचे तुम्ही मुख्य आहात, तुम्हालाही कळत नाहीये का? तात नंद तुम्हाही कळेना, कसा धाडिता अमुचा काना. कोणी परवानगी दिली तुम्हाला? तुम्ही होच कसे म्हणला? ते घेऊनच कसे काय चालले? अजिबात त्यांना घेऊन जाता येत नाही. शुद्ध आपुलीही त्या नवती, शुद्ध आपुलीही त्या नवती, नयनी अविरत अश्रू स्रवती, उष्ण श्वासे ओठही सुकले, अक्रूराचे हृदय द्रवले. काय असतं माहितीये? ज्यांच्या अंतरंगात प्रेम आहे ना, ते प्रेम जर सफल झालं तर आनंदाला पारावर नाही. पण अतिशय उत्कट प्रेम भावना असल्यावर जर ती सफल जरी नाही झाली तर तो शोक आहे ना, तो श्लोक होतो असं म्हणतात. आणि म्हणून पहिला श्लोक, पहिली कविता जी जन्मली ती दुःखातून जन्मली, वाल्मिकींच्या तोंडातून. आणि म्हणून त्याचा पाया काय आहे? त्याचा पाया आहे प्रेम. त्यामुळे जेवढं उत्कट प्रेम आहे त्या उत्कट प्रेमापोटी शोक सुद्धा श्लोक होतो असं आप्पा म्हणतात. बरं एवढंच नाही, हे ते सगळे मनुष्य प्राणी होते. गाय वासरे असू ढाळीती, पक्षी फिरती रथा भोवती, चराचरांची बघता प्रीती, विस्मित झाला तो निज चित्ती. अक्रूराला खूप आश्चर्य वाटलं, कारण अक्रूराचं लहानपण कुठे गेलं होतं? मथुरेमध्ये, आपली दिल्ली. जणू काही राजकारण सगळ्यांच्या नसा नसामधनं वाहत असतं. दिल्लीमधली कोणीही माणसं घेतली तसं अक्रूराचं झालं होतं. त्यामुळे अक्रूराने काय पाहिलं होतं की प्रेम जे आहे ना, ते प्रेम दाखवायचं असतं, करायचं नसतं. हे अक्रूराची पक्की खुणगाट होती. पण इथे तो काहीतरी वेगळंच बघायला लागला की ते प्रेम नुसतं दाखवत नाहीये, ते आहे त्यांचं. आणि नुसतं माणसांचं नाही तर पशुपक्ष्यांचं पण आहे, गायींचं पण आहे. आणि जणू काही सगळे उदासपणा जो असमंत झालाय, म्हणजे निसर्गाचं पण या आपल्या कृष्णावर तेवढंच प्रेम आहे. आता हे सगळं पाहिलं आणि मग रथावरून भगवान उतरले, व्रजरामांसी हृदयी धरले. व्रजलल्ला ज्या होत्या त्या त्यांचा बहिष्कार प्राणच होत्या, खाली उतरले रथावरनं. खरं म्हणजे आधी विचार असा होता की या सगळ्या याच्या आत सटकून जावं, पण ते काही जमलं नाही. आणि मग ते जमलं नाही आणि आता हा सगळा विलाप सुरू झाला. खाली उतरले. पुसुनी अश्रू निज शेल्याने, शांत भीती त्या गोड वचाने. गोड बोलून त्यांची समजूत धरत होते, त्यांचे अश्रू पुसत होते. तेवढंच नाही, एकीकडे हळूच अक्रूराला खुणावत आहे की मी यांना बाजूला घेतोय, यांची समजूत घालतोय, तो तुरंत पुढे काढ. आणि एकदा कृष्ण भगवान खाली उतरले तर त्या रथाकडे लक्ष द्यायचं गोपींना काय कारण आहे? त्या मुकाट्याने बाजूला रथापासनं आणि अक्रूरांनी रथ पुढे काढला. हे जे आहे ना, प्रेम होतच, पण ते प्रेम असतानाही कर्तव्याचं भान होतं.
आणि नुसतं कर्तव्याचं भान असूनही चालत नाही. परिस्थिती कितीही विपरीत आली तर त्या विपरीत परिस्थितीतनं मार्ग काढण्याचं सुद्धा चातुर्य होतं. आणि म्हणून श्रीकृष्ण श्रीकृष्ण आहे. आणि म्हणून त्यांनी मर्त्य जन्म तो मर्त्य शिक्षणा. का जन्म घेतलाय? असं शिका, नाही तर तुमचा जो सद्गुण विकृती जी सावरकरांनी म्हणलं तसं तुमचं होईल की नुसतेच सद्गुण अंगी बाळगून चालत नाही, तर त्याच्या बरोबरीने कर्तव्य काय आहे तेही बघायला पाहिजे. नुसतं प्रेम ठेवून चालत नाही. प्रेम हा सद्गुण आहे, पण तो नुसता ठेवून चालत नाही. त्याच्याबरोबर कर्तव्य पाहिजे आणि त्याच्याच बरोबर विपरीत परिस्थितीचा त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा हे चातुर्य पण पाहिजे. मग एकीकडे सुरू झालं, गोपींनो तुमच्या प्रेमाला सदाच आहे मी विकलेला. तुम्हीच म्हणला होतात ना, बाई मी विकत घेतला श्याम. मी विकलेलाच आहे, मी तुमच्याच प्रेमाला विकलाय. मी गेलो तर काय झालं? देहाने जरीही परदेशी परी मने मी तुमच्या पाशी. आश्वासन देतोय त्यांना. आपण फार विनोदाने याच्यात सांगितलेलं आहे की म्हणे मी असाच एक खूप मोठा कार्यक्रम ठरवला, सगळ्या प्रिय मित्रांना आमंत्रण दिली आणि माझा एक मित्र फार लबाड होता. त्यांनी पत्र पाठवलं की अरे काय करू, इतक्या प्रापंचिक अडचणी आहेत, फार मनाने इच्छा आहे रे येण्याची, पण हा संसार मला काही सुचूच देत नाही, फार जबाबदारी आहेत माझ्यावर. पण तू एक खात्री बाळग म्हणे, मी शरीराने इथे असलो त्याच्या गावात तरी मनाने मी तुझ्याकडेच आहे, तुझ्या कार्यक्रमात आहे. अप्पा म्हणे मी त्याला उलट तारेने कळवलं की तू मनाने नाही आलास तरी चालेल, पण तू शरीराने ये. मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर, है ना. कबीरांनी सांगितलेलं आहे की मन जाणारच आहे. ते अर्जुनाला आवरलं नाही तर आपल्याला काय मन आवरणार आहे. त्याच्यामुळे शरीराने तर आपण सद्विचार करू, शरीराने तर आपण सदाचार करूयात. असं हळूहळू करत गेलं तर मग कुठेतरी आपल्याला सदाचार हा चांगला आपल्याला अंगी भिनणार आहे. आणि मग ते सांगतात, तिथे आईला म्हणत होते की मी काही तुला सोडून जात नाही आई, मी परत येणार आहे, कारण आईची भावना वेगळी होती. पण इथे गोपींना सांगतात, तुम्हा सोडून जात तिचे जे सुखे न ते उरफुटते माझे. तुम्हाला जेवढं दुःख होतंय ना त्यापेक्षा किंचित थोडंसं जास्तच दुःख मला पण होतंय. परीन इष्ट कर्तव्य चुकविणे म्हणून जातसे निरुपायाने. अतिशय माझा उपायच नाही काही, मला जावंच लागणार आहे, ते माझं कर्तव्य आहे. आत्तापर्यंत मी त्याचसाठी आलो होतो, यासाठी चाललोय. तुम्ही एक खात्री बाळगा, देह वेगळा ले जरी दिसती तरीही आहो अभिन्न चित्ती. आपण वेगळ्या देहाचे जरी असलो ना तरी तुमचं आणि माझं चित्त एकच आहे, तुम्ही याची खात्री बाळगा. आणि म्हणून यास्तव शोक उगीच करानच हसत मुखाने निरोप द्या मज. शास्त्र असं सांगतं की लढाईवर जाणारे जे वीर पुरुष आहेत त्यांना ते जेव्हा निघालेत लढायला जायला तेव्हा रडून त्यांना निरोप द्यायचा नाही. आणि म्हणून आपल्याकडे त्यांना ओवाळण्याची पद्धत आहे. खरं म्हणजे ती पत्नी असेल, आई असेल, बहीण असेल, तिच्यासाठी किती अवघड प्रसंग आहे हा. पण तरी देखील शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे. म्हणून राजपुतांमध्ये तर हा प्रघात होता की अतिशय चांगला वेशभूषा शृंगार करून ती स्त्री त्या नवऱ्याला ओवाळायची आणि हसत मुखाने निरोप द्यायची. म्हणजे ती सुद्धा तेवढीच वीर पत्नी आहे. आपल्याकडे दुर्दैवाने असं आहे की रणांगणामध्ये कामी आला तरच त्याच्या पत्नीला वीर पत्नी म्हणलं जातं. पण खरं म्हणजे तो जेव्हा असतो प्रत्यक्षात आहे पण ड्युटी करतोय त्याही वेळेला ती तेवढीच वीरपत्नी आहे. पण तसं होत नाही आपल्याकडे. तेवढी जेवढी अमेरिकेमध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये जे देशासाठी काम करतात त्यांच्यासाठी जेवढा आदर पाहिला तेवढा खरंच आपल्या देशामध्ये आपल्याला सापडत नाही. यास्तव शोक उगीच करानच हसत मुखाने निरोप द्या मज. हसत मुखाने मला निरोप द्या, ओवाळा, असं करू नका. कारण असं म्हणलं जातं की पतिव्रता कोणाला म्हणायचं, जी पतीला व्रत देते ती पतिव्रता. आणि म्हणून राजपुतानामधली एक गोष्ट आहे की त्या पतीचं नुकतंच लग्न झालेलं, त्यामुळे इतकं त्या बायकोवर मन जडलेलं होतं आणि म्हणून तो आता जावंच लागणार आहे म्हणून नाईलाजाने तो सैन्यामध्ये सामील झाला. काही अंतर गेला सुद्धा आणि पहिली संधी मिळाली तर तो पळून आला परत. बायकोने ओवाळून वगैरे पाठवलेलं होतं, हा पळून आला तर तिने दार नाही उघडलं.
ती म्हणाली नाही माझे पती तर युद्धावर गेले, तुम्ही कोण आहेत ते मी ओळखत नाही तुम्हाला. मग त्यांनी खूप ओळखीच्या खुणा सांगितल्या, सगळं सांगितलं. ती म्हणे ठीक आहे, म्हणजे माझं ज्या शरीराशी लग्न झालं होतं ते शरीर तुम्हीच आहात असं माझ्या लक्षात येत आहे, पण या शरीरासाठी मी दारू उघडत नाही, कारण मी वीराशी लग्न केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जा युद्धावर, पराक्रम करा. तुम्ही पराक्रम केलात तर मी आनंदाने दार उघडेन, आणि तुम्ही जर कामी आलात तर त्या काळामध्ये जोहार करून त्या सती जात होत्या. ही पतीला व्रत देणारी पतिव्रता, आणि म्हणून तिची भूमिका काकांवर जास्त अवघड आणि महत्त्वाची असते. इथल्या घरामधल्या काही कटकटी कळून न देणं, काय चाललंय काय नाही, तर रोजचं काय चाललंय त्याचं तिथे त्याला कळायला लागलं तर त्याचं कसं लक्ष लागायचं. त्यामुळे त्यांची भूमिका खरंच अवघड असते. पुन्हा त्वरित यत दर्शन व्हावे, पोचवीत त्या दूर न जावे. आपल्या गावाचा जो पाणवठा आहे ना, त्याच्या पलीकडे येऊ नका. पाणवठा ओलांडून जर तुम्ही मला निरोप द्यायला आलात ना, मग मी लवकर येणार नाही. शास्त्रच असं सांगतं, पाणवठ्याच्या पलीकडे जर तुम्ही लांबवर पोचायला आलात ना तर मग लवकर येत नाही. आपल्याकडे गवल्याची खीर करतात, शेवयाची करत नाही, है ना. काली करायची, शेवयाची खीर येणं लांबतं, त्याच्यामुळे शेवयाची खीर नाही करायची, गवल्याची खीर करायची छोट्या छोट्या, म्हणजे लवकर परत येतात. म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मन आपलं आणि चालीरीतींमध्ये ती भावना आहे, त्या भावनेचा तो आदर आहे. त्याच्याने खरंच काय होतं आणि काय नाही हे वेगळी गोष्ट आहे, पण तो भावनेचा आदर आहे. पुन्हा त्वरित यत दर्शन व्हावे, पोचवीत त्या दूर न जावे. म्हणून फिरागे परत गृहासी, वधून असे झट चढे रथासी. पटकन रथावर चढला, झालंय काम. अक्रूराने रथ पुढे नेलाय आणि हे गोपींची बोलत 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 रथापर्यंत पोचले. गोपींच्या लक्षातही नाही आलं की आपण रथापर्यंत पोचलेलो आहे म्हणून, पण पोचले रथापर्यंत. पटकन चढले. गोपी अजून त्यांचं बोलणं कानामध्ये साठवून जाणूनच घेत होत्या, अजून पूर्ण समजलंच नव्हतं त्यांना, तोवर हे रथावर चढले. कृष्ण दर्शने तन्मय वृत्ती, बोलन कानी शिरती. निघता रथपरी श्याम श्याम रे, गोपवधू हंबरती. जय हरी सुख कंदा. जणू एखाद्या गायीने हंबरडा फोडावा, तिचं वासरू दिसलं नाही तर, तसा त्या गोपींनी हंबरडा फोडला. अरे श्याम तू कुठे चाललास, तू शेवटी निघालासच. अतिशय वाईट वाटत होतं त्यांना. वदती गोपी लव थांब रथ, बघू दे कृष्ण पुरव मनोरथ. नको जाऊ रे, थांब 2 मिनिटं, एकदा नजरेमध्ये भरून तर घेऊ दे. कृष्ण म्हणे चल पुढे त्वरा कर, दुध्यात पडला तई अक्रूर. आता कायच करावं, या थांबतायत. पुन्हा मगासारखे जर आले आणि एखादीचा जीव गेला तर पुन्हा पंचायत. आणि कृष्ण इकडे म्हणतायत चला. शंका कुलतो म्हणे मनासी, कंस असे की क्रूर विशेषी. अतिशय क्रूर आहे तो कंस, आणि मला अशी शक्यता वाटतेय की त्याचं इथे बोलवण्यामध्ये कपट कारस्थान आहे. मला जरी कानावर घातलं नाहीये, गोपनीय बातमी आहे, मी काही तेवढा आपल्या बोटातला नाहीये, कारण हा आपल्या बोटातला का नव्हता, सभ्य होता, त्याच्यामुळे तो अजिबात आपल्या गोटामधला नव्हता. पण दुसऱ्या एखाद्या असुराला पाठवलं असतं तर नंदबाबांनी त्याला पाठवलं नसतं, आणि म्हणून त्यातल्या त्याच सभ्य माणसाची निवड केलेली होती. आणि भागवतामध्ये तर इतकं छान सांगितलंय की कृष्ण कंस म्हणजे रूप कशाचं आहे, सगळ्या दुर्गुणांचं आहे. त्यामुळे कंसाकडून हा मथुरेहून गोकुळात जायला निघाला. कुणाकडे? कृष्णाकडे. तो जो अक्रूराचा प्रवास आहे ना, तो आपल्या सगळ्यांचा प्रवास व्हायला पाहिजे. दुष्ट बुद्धीकडनं चांगल्या बुद्धीकडे, मथुरेकडनं कंसाकडून कृष्णाकडे, असा तो प्रवास अक्रूराचा झालेला होता जेव्हा तो गोकुळात पोचला. आणि मग त्याच्या मनामध्ये शंका आली की जरी मी कंसाचा सेवक असलो तरी पण मला भीती वाटते की कंस इतका क्रूर आहे की तो या कोमल बाळांना मारून टाकेल. धोका जर पोचला हरिते, प्राणा टाकील सारे व्रजते. आणि जर असं झालं, बलरामाला आणि कृष्णाला जर कंसाने मारलं तर हे व्रत सगळं प्राण सोडून देईल. आणि तेवढंच नाही, तळतळाट तो माझ्या माथी, कारण मी कंसाचा साथी. शेवटी वाईटपणा कोणाला येणार आहे? मला येणार आहे. आणि ते जे सांगितलं होतं ना, लोकांनी माझं भले म्हणावे अशी आसक्ती असते, आणि म्हणून सगळेजण चालीरीती पाळतात. कुणालाही वाईटपणा घ्यायचा नसतो. सगळेजण समोर 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 गोड गोड बोलत असतात. वाईटपणा कशाला घ्यायचा ना, कशाला उगीच, त्यांनी काय होणार आहे. आणि त्यांनी सगळ्यात जास्त नुकसान होतं.
कोणत्याच नात्यामध्ये कोणीच वाईटपणा घेत नाही. पालक मुलांसाठी घेत नाही, मुलं आई वडिलांना सांगत नाही की ते तुमचं थोडं चुकतंय बरं का, थोडं नीट वागा म्हणून. पती पत्नीच्या नात्यात असू दे, भाऊ बहिणीच्या नात्यात असू दे. कारण काय झालंय, प्रेम दाखवायचं असतं, करायचं नसतं. जर खरं प्रेम असेल तर जो चुकतोय तिथे त्याला सांगायलाच पाहिजे ना की तुझी इथे चूक झालेली आहे. मग त्याला भले काही वाटू देत, पण तसं होत नाही. तसंच या अक्रूराचं झालं, कारण अक्रूर अजून गृहस्थ होता, रीतीभातीमध्ये रमलेला होता. आणि म्हणून त्याला असं वाटलं की चुकून माकून जर धोका झाला यांच्या जीवाला तर व्रत सगळं प्राण टाकेल आणि हा सगळा तळतळाट माझ्या माथी येईल. तुम्ही घेऊन गेला होता. निंदितील माझं सदैव सज्जन, लज्जास्पद मग होईल जीवन. भीती वाटली त्याला, आता काय करावं ते समजेना. पण आता पुढे जाणं तर भाग होतो, राजाची आज्ञा होती. असं करत करत सकाळी निघालेले या सगळ्या प्रकरणामध्ये प्रवास करत करत बराच उशीर झाला होता. आणि त्याच्या स्नानाची आणि संध्यावंदनाची वेळ झाली होती. तिरकांचा असायचा पूर्वीच्या वेळेस. तसे त्यांनी विचारलं कृष्णाला की तुम्हाला दोघांना स्नान करायचं आहे का. ते म्हणे की नाही, आमचं सगळं झालेलं आहे. गृहस्थाला जास्त नियम असतात सगळे. ते म्हणे ठीक आहे, मग तुम्ही बसा रथामध्ये. तिघच होते ना, कारण हाच सारथी होता. मी आत्ता यमुनेवर स्नान करून येतो. आणि हा यमुनेवर स्नान करायला गेला आणि तिथे त्यांनी पाहिलं की त्या पाण्यामध्ये कृष्ण बलराम आहेत. त्यांनी पहिलं अरेच्छा येत नाही म्हणले होते स्नानाला, आणि माझ्या आधी पाण्यात वळून पाहिलं रथाकडे, रथात बसले. काय माहिती दृष्टीभ्रम झाला वाटतं म्हणे, डोक्यामध्ये सारखे तेच आहेत म्हणून त्यांनी पाण्यामध्ये मारली बुडी. त्यांनी पाण्यात बुडी मारल्यानंतर तिथे तर त्याला शेषशाही विष्णूच्या रूपामध्ये कृष्ण दिसला. हे कृष्णाने त्याला का दाखवलं, कारण कृष्णाला जसं कृष्णाने अर्जुनाला दाखवलं, विश्वरूप दाखवलं, तू निमित्त मात्र आहेस, करते पण स्वतःकडे घेऊ नको. आणि अक्रूराचं काय झालं होतं, करते पण स्वतःकडे. मी घेऊन चाललोय, मी कंसाचा साथी आहे, मग तळतळाट माझ्याकडे येईल, हा त्याचा करतेपणा जावा. का जावा करतेपणा, सज्जन झाला होता ना, कंसाकडनं कृष्णाकडे आलेला होता. मग आता कंसाकडनं कृष्णाकडे आला तर मागील सर्व अपराध क्षमा होईल. मग त्याचे मागचे जे काय अपराध होते आपण पाहिलं पहिल्या वेळेस की सगळे मागचे अपराध त्याचे क्षमा करायचे आणि त्याचा उद्धार करायचा. आता त्याचा उद्धार करायचा तर त्याचा कर्तेपणा गेला पाहिजे. आणि म्हणून कृष्णाने ही माया केली आणि त्याला दाखवून दिलं की मी खरा कोण आहे. मग अक्रूर निशंक झाला. अक्रूरला वाटलं आता काही जरी झालं ना तरी कंस याचा केस पण वाकडा करू शकत नाही. निज सामर्थ्ये परी हरीने मोहनाशिला सहजपणाने, अनंत विश्वे होती जाती याच्या निमिषोन्मेषावरती. अरे त्यांनी एक पापड्यांची उघडझाप केली तर सगळं युग जातं, प्रलय होतो, पुन्हा युग निर्माण होतं. त्याला अशक्य आहे का. त्याची इच्छा झाली, त्याला जर अक्रूराला उद्धारायचे तर तो ते करूच शकतो. पटलं अक्रूराला. त्या ते भयका कंसा पासून पटले अक्रूरा ते, सादर वंदुन सहर्ष मग रथ आणि मधुनगरी ते, जय हरी सुखकंदा. आता काही कंसापासून भय नाहीये. आणि मग त्यांनी अतिशय आदराने कृष्णाला नमस्कार केला. काल जेव्हा आला होता ना गोकुळामध्ये तेव्हा त्यांनी आलिंगन दिलं होतं की बाळ आहेत म्हणून त्यांना जवळ घेतलं होतं. प्रेम होतं. आता ते प्रेम भक्तीमध्ये परावर्तित झालं, कारण कृष्णाने दाखवलं की त्याचं सामर्थ्य काय आहे. पोचले यमुना नगरीला, मथुरा नगरीला. नगरी येता बोलत सादर, हात जोडुनी हे परमेश्वर. आता भाषा बदलली आहे बघा. हे परमेश्वर, पद लागावे मम सदनासी, कृतार्थ करणे मज ऋषिकेशी. माझ्या घरी चला. कुठेतरी जर राहणारच आहात ना तर माझ्या घरी चला. परब्रह्म साकार सावळे, अतिथी जरी दासाचे झाले. आता मी दास आहे तुमचा आणि तुम्ही परब्रह्म आहात याची खूण तुम्हीच मला पटवून दिलेली आहे. असे तुम्ही सगुण साकार जर माझ्याकडे अतिथी म्हणून आलात, धन्य धन्य ही गृहस्थता मम, मज करिता घ्या हरी इतुके श्रम. माझ्यासाठी एवढे श्रम घ्या, माझ्या घरी चला. असं म्हणलं जातं की धन्य गृहस्थाश्रम कुणाचा असतो. त्यांनी म्हणलंय की माझी गृहस्थता धन्य होईल. गृहस्थाश्रम हा अतिशय श्रेष्ठ 4 आश्रमांमधला आश्रम आहे. कारण काय की ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास या तिघांनाही पोचणारा हा गृहस्थाश्रम आहे.
इष्ट आणि पूर्त ही जी कर्तव्य आपल्याकडे सांगितलेली आहेत, की इष्ट म्हणजे आपल्या देवासाठी जे करायचंय आणि पूर्त म्हणजे समाजासाठी जे करायचे. हिंदू समाजावर असा एक आरोप लावला जातो की तुमच्याकडे असे काही सामूहिक प्रार्थना नाही, तुमच्याकडे काही असे मिशनरीज नसतात की जे कामाला बाहेर पडतील, धर्मप्रसाला बाहेर पडतील. पण असं नाही आहे. आपल्याकडे सुद्धा इष्ट आणि पूर्त हे सांगितलेलं आहे. त्या पूर्तामध्ये समाजोपयोगी कामं गृहस्थानी करायची आहेत आणि वानप्रस्थी आणि संन्यासी यांचं कामच हे आहे की आपली संस्कृती पुढे एकीकडनं दुसरीकडे पोहोचवण्याची. तर त्यामुळे गृहस्थाश्रम हा धन्य कधी होतो तर त्याच्यामध्ये त्याचे काही गुण दिलेत की कोणता गृहस्थाश्रम धन्य असतो. सानंदम सदनम सुताश्च सुधीय कांता प्रिय भाषिणी सन्मित्रम सदनम स्वयोषिती रती चाज्ञा परा सेवका आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानम गृहे साधो संगमुपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रम. ज्या घरामध्ये आनंद भरून राहिलाय, ज्या घरातले मुलं बुद्धिमान आहेत, हुशार आहेत, ते कसे बुद्धिमान होतील? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे ती जर मुलं बुद्धिमान आहेत याचा अर्थ आई वडिलांनी त्यासाठी काही कष्ट घेतलेले. बायको कशी आहे? कांता प्रिय भाषिणी सन्मित्रम, अतिशय जीवाला जीव देणारे असे मित्र आहेत. सधनम, आवश्यक तेवढं धन आहे. त्यामुळे गृहस्थाला धन गोळा करायला आणि मिळवायला आपल्या संस्कृतीमध्ये अजिबात आडकाठी नाही. उलट असं म्हणलेलं आहे की पुरुषार्थ करून भरपूर धन मिळवावं आणि ते धन योग्य पद्धतीने खर्च करावं. आपण गोरट्याला जाल ना तर तिथे सगळीकडे ओम श्री स्वस्ती या क्रमानेच सगळीकडे लिहिलेले आहे. माझा मुलगा लहान होता, लहान म्हणजे शाळेमध्ये होता, 8वी 9वी मध्ये असेल, तर चौकस बुद्धीने सगळीकडे गोरट्यामध्ये हिंडत होता. आणि मग त्यांनी आप्पांना विचारलं, आप्पा हे सगळं असंच का लिहिलंय? डायरेक्ट आप्पांनाच प्रश्न, हे सगळं असं का लिहिलंय ओम श्री स्वस्तिक ओम श्री स्वस्तिक? तर त्यामुळे याचं असं आहे ना की श्री म्हणजे लक्ष्मी, श्री म्हणजे संपत्ती. ती मध्ये यासाठी आहे की ती संपत्ती मिळवणाऱ्याला ही जाणीव पाहिजे की ओम म्हणजे ती प्रसाद रूप आहे आणि स्वस्तिक म्हणजे ती मी शुभ कार्यासाठी खर्च करणार आहे. आणि म्हणून या गृहस्थांनी भरपूर संपत्ती मिळवायला चांगल्या मार्गाने साधन शुचिता करून ती संपत्ती मिळवायला काहीच हरकत नसते. आणि म्हणून सधनम, कारण तसं झाल्याशिवाय आपल्याला पुढचं सगळं कसं करता येईल? स्वयोषिती रतीही, पती पत्नींमध्ये प्रेम आहे, बळजबरीने एका छताखाली राहत नाहीये पण प्रेमाने राहत आहे. चाज्ञा परा सेवका, एकापेक्षा एक अवघड कंडिशन्स वाढत चालले आहेत बरं का. सानंदन सदन एक वेळ ठीक आहे, बुद्धिमान मुलं एक वेळ ठीक आहे, ती बायको कशी कशी गोड बोलेल हे ठीक आहे, एकमेकांमध्ये प्रेम असेल हेही ठीक आहे, पण चांगले मित्र मिळणं, धन एक वेळ मिळेल, पण चाज्ञा परा सेवका, आज्ञाधारक असे सेवक मिळणं, एकापेक्षा एक कंडिशन्स आहेत. पण त्याच्या पलीकडे अजून काय व्हायला पाहिजे? आतिथ्यम, अतिथी देवो, शिवपूजनम, देवाची पूजा, प्रतिदिनम, साठी समासी नाही, फक्त सणावाराला नाही, प्रतिदिनम, मिष्टान्न पानम गृहे, रोजच्या रोज शॉर्टकट नाही, सकाळी वरण भात आणि संध्याकाळी थालपीठ असं नाही. भरपूर छान चारीठाव स्वयंपाक करून मिष्टान्न म्हणजे अतिशय सात्विक, मिष्टान्न म्हणजे गोडच नाही, अतिशय सात्विक भरपूर रुचकर असं जेवण ज्या घरामध्ये रोज बनतं. आणि साधो संगम उपासते ही सततम, सतत सत्संग ज्या घरामध्ये चालतो अशा घरातल्या गृहस्थाचा गृहस्थाश्रम धन्य असतो. तर असा तो गृहस्थाश्रम माझा धन्य व्हावा म्हणून भगवंता तुम्ही माझ्या घरी चला. कारण आतापर्यंत मी सगळे प्रयत्न केलेले आहेत, पण साधू संगम उपासते सततम, तुम्ही स्वतः जर घरी आलात अतिथी म्हणून तर त्याच्यासारखं मला भाग्य नाही आहे. हे सगळी त्यांची विनंती झाली, पण भगवंतांनी मान्य केली का? अक्रूरजी हे हवे कशासी, मी का पर का असे तुम्हासी, परिजासाठी मज कंसाने, आणविले ते करू त्वरेने. माहितीये ना तुम्हाला कंसाने मला कशासाठी आणलंय? वरवर कशासाठी आणलंय? धनुर्याग करणार होता आणि म्हणून बोलावणं पाठवलंय. भाच्यात माझे प्रेम आहे, माझं किती, मी मामा आहे त्यांचा, त्याच्यामुळे त्यांना घेऊन या, प्रेमाने घेऊन या असं अक्रूराला सांगितलंय. पण अक्रूरालाही माहितीये खरं काय ते, आणि कृष्णाला तर माहितीच आहे. त्याच्यामुळे ते म्हणतात ज्या कामासाठी आलोय ना ते आधी करूया.
परिजासाठी मज कंसाने आणविले ते करू त्वरेने. स्वस्थ मने मग पाहुण चार घेईन राहू इथेच तोवर. इथे कुठे? अजून मथुरा नगरीत शिरले नाहीये, वेशीच्या बाहेर.